आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बोला मामा. अभिनंदन. कशाबद्दल? काय साहेब, हे म्हणजे असं झालं, मी नाही त्यातली आणि खडीला वाचली. नाही, काही कळलं नाही. काय साहेब, नाही करणार तुम्हाला. बरोबर आहे, जे मंजरी चांगली असली ना तरी तुमच्या व्यक्तिमत्वाला जात नाही ना. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, तुम्हाला जे करायचं असतं ना ते तुम्ही बरोबर करता, फक्त आणतात मला काहीच माहित नसल्याचा. थोडक्यात सांगायचं झालं तर काल रात्री मुलगी यश सोबत होती आणि आज सकाळपासून ती गायब आहे, असंच म्हणायचं ना तुम्हाला? नाही नाही साहेब, आम्हाला काहीच म्हणायचं नसतं. फक्त तुम्हाला काय काय माहिती आहे ते तुमच्या तोंडून ऐकायचं असतं. आता त्या मुलीच्या बाबतीत दोनच शक्यता आहे. एक तर रावसाहेबांनी त्या मुलीला पळवला, किंवा रावसाहेबांना माहिती आहे ती मुलगी कुठे आहे. हुशार आहात. नक्कीच आहे. म्हणून तर कुठे काय बोलायचं हे बरोबर माहिती मला. नाही साहेब, म्हणजे आता मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करण्यासाठी फोन केलाय. कसं आहे साहेब, त्या मुलीला मारू नका प्लीज. नाही कसं आहे, ती आमच्यासाठी आमच्या तिजोरीची चावी आहे हो. पण तिला सहजासहजी सोडू पण नका, कारण ती मैत्रीला कंट्रोल करण्याचा रिमोट पण आहे. तुम्हाला काय म्हणायचंय आलंय लक्षात आमच्या. सगळं काही आपल्याला हवंय तसंच घडणार आहे. पण साहेब, तुमचा जो पुढचा प्लॅन असेल त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं असेल तर? जे काही बोलायचंय ते आपण भेटून बोलणार आहोत. ठेवतो फोन. बाय साहेब. आता काय करायचं? योग्य संधीची वाट पाहून पुन्हा एकदा लढायचं. आपला आधीचा प्लॅन फसल्यामुळे मला अजूनच भीती वाटते. हाच तर फरक आहे ना आपल्यामध्ये आणि माझ्या अदिती ताईमध्ये. जेव्हा मी तुमच्यासारखं बोलायचे ना तेव्हा ती मला नेहमी म्हणायची, अपयश यशाची पहिली पायरी असते. आणि आपल्याला सुरुवातीला अपयश येतं, कारण नंतर आपल्याला यश मिळणार असतं. तुला खरंच असं वाटतं की आपली सुटका होईल म्हणून? खात्री वाटते. फक्त तुम्ही हिंमत हारू नका. आणि मी सांगितलेली एकीचं बळ ही गोष्ट विसरू नका, कारण पळून जायची दुसरी संधी आपल्याला कधीही मिळू शकते. चला, त्या पोरांचा काय भरोसा नाही. लवकरच आपल्याला त्या ठिकाणावर जायला पाहिजे. पटकन जाऊया. एकदा येताना जरा लॉक चेक करून ये. अरे याचा एक कानाचा हडताल ना कायमचाच आहे. चाय दो. मी तुम्हाला म्हणाले होते ना आपल्याला संधी मिळणार म्हणून. आता संधी मिळाली. मी सांगितलेली एकीचं बळ ही गोष्ट लक्षात ठेवून लढायला सुरुवात करा. तू त्या गुंडाला ढकल
तू बेचकीने मार आणि तुम्ही दोघींनी दोरी पकडून पाडा. कळलं? हो. एकीचे बळ मिळते फळ. संधी मिळाल्यावर जीव घेऊन पळ. ये आई आदिशक्ती, मला तुझ्या अस्तित्वाची पूर्ण जाणीव आहे, पण तू आता माझ्या पाठीशी उभी आहेस की नाही मला नाही माहिती. तू म्हणशील की मी असं का बोलतीये, तर याला कारणीभूत या आधी घडलेल्या सगळ्या घटना आहेत. त्या घटना घडल्या आणि माझा माणसावरचा विश्वास उडाला. जो काही विश्वास आहे तो फक्त तुझ्यावर आहे. आई, तू जे काही दिलंस ते सगळं आनंदानं स्वीकारलं. तू सुख दिलंस, मी हुरळून गेले नाही. तू दुःख दिलंस तरी मी त्याला दोष दिला नाही. पण आता माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करून माझ्या सहनशीलतेचा अंत बघितला जातोय. माझी मुलगी माझ्यापासून दूर झालेली मी नाही सहन करू शकत. नाही, मी माझ्या मुलीशिवाय जगू शकत नाही. माझी कळकळीची विनंती आहे. आणि मी आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण म्हणून नाही बोलत आहे तुझ्याशी, तर एक आई म्हणून बोलतीये. मी माझ्या मुलीसाठी भीक मागते. माझ्यावर दया कर आणि माझी मुलगी मला परत दे. मला माझ्याकडे पाठवून दे.
माझ्या मुलीला परत पाठवून दे. पकडा त्यांना, पकडा. या बाळा. आदिती, तू इथे? त्या काकांनी काही केलं नाही ना? त्यांनी आम्हाला पकडलं आणि या टेम्पोत टाकलं. आम्ही पळायचा प्रयत्न केला, त्यांनी परत आम्हाला पकडलं. बरं, चला या, काळजी करू नका, चला. कुठे गेलीये नक्की? हा बोला ना सर. आमच्या मुलीबद्दल काही कळ? तुमची मुलगी सापडली. थँक गॉड. थँक्यू सर. सर, माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गुड न्यूज दिली आहे तुम्ही मला आता. कुठे आहे आणि ती सेफ आहे ना? हो, ती सेफ आहे आणि काळजी करण्यासारखं काहीही कारण नाहीये. बाय द वे, मी तुम्हाला पोलीस स्टेशनला गेलो की पुन्हा कॉल करतो. थँक्यू. थँक्यू सो मच सर. इट्स अवर जॉब सर. बाय. थँक्यू अगेन. कमलाई, 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 आदिती सापडलीये. काय सांगताय? हो, खरं सांगतेय. आताच इन्स्पेक्टरचा मला फोन आला होता, ते तिला घेऊन येत आहेत. असं असेल तर देवच पावला म्हणायचं. आई आदिशक्ती, आई आदिशक्तीने ऐकलं माझं. कमलाई कधी एकदा आदितीला भेटते असं झालंय मला. आई, माझं पिल्लू, माझं बाळ. तुला माहितीये ना, तू समोर नसशील तर तुझ्या आईची कशी तळमळ होते ते. का वागलीस तू असं? का तुझ्या आईला तू अशी सोडून गेली? सांग ना, का? असं कोणालाही न सांगता घराबाहेर पडण्याची काय गरज होती बाळा? मला बाबाची आठवण येत होती म्हणून मी त्याच्या घरी गेले होते. तेव्हा खूप पाऊस होता. त्या पावसात मी भिजले होते. मग बाबा बाहेर आला आणि घरात घेऊन गेला. आणि मी आपल्या घरी येण्यासाठी बाबाची नजर चुकवून त्याच्या घरातून बाहेर पडले. पण त्याच वेळी काही लोक आले आणि जबरदस्तीने त्यांच्यासोबत मला घेऊन गेले. ॲक्च्युली काही गुंडांनी तिला किडनॅप केलं होतं. तुमची मुलगी मिसिंग आहे हे तुम्ही आम्हाला कळवल्यावर लगेचच आमची टीम सतर्क होऊन तिचा शोध घेऊ लागली आणि फायनली आदिती सापडली. तरीही तुमच्या मुलीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तिने तिच्या बुद्धिचातुर्याने स्वतःसोबतच अनेक मुलांचे प्राण वाचवले. पण प्रत्येक वेळी गोष्टी आपल्या मनासारख्याच घडतील असं नाही ना. तुम्हाला काय म्हणायचंय ते येतंय माझ्या लक्षात. यापुढे आम्ही त्याची काळजी घेऊ. नाही, काळजी तर तुम्हाला घ्यावीच लागेल, कारण या शहरातील तुम्ही यशस्वी आणि VIP पर्सन आहात. त्यामुळे तुमचे मित्र कमी आणि शत्रू जास्त असतात. सो यापुढे आदिती एकटी घराबाहेर पडणार नाही याची काळजी घ्या. खरं तर मी हेच सांगायला आलो होतो. येतो मी. थँक्यू सो मच.
बाय सर. बाय बेटा. आदिती, तुझं हे असं वागणं आम्हाला कोणालाच आवडलेलं नाहीये. अगं, तुला जर बाबांना भेटायला जायचं होतं तर मग आम्हाला सांगून जायचं ना. मी जर तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही खरंच जाऊ दिलं असतं. का जाऊ द्यायचं होतं? आणि मुळात तुला तुझ्या बाबाला का भेटायचं होतं? तो तुझा बाबा असला तरी तुझा आणि त्याचा काय संबंध? याआधी कधी आला नाही तुझी आठवण येते म्हणून? तुझ्या बाबतीत सगळं काही करत असताना तुला तुझ्या बाबांचा पुळका येण्याचं कारणच काय? लहान आहेस ना तर लहानांसारखं वाग. उगाच काही गोष्टींमध्ये मोठ्यांसारखं वागायला जाऊ नकोस. तुला कळतंय ना मी काय म्हणते ते? आणि नसेल कळत ना तर तुझ्या बाबांच्या बाबतीत तुला कळेल अशा भाषेत समजवण्याची तयारी आहे माझी. कळलं? ताईसाहेब, एवढी शोधाशोध झाल्यावर आत्ताशी पोर घरी आली आहे. बिचारी भुकेली असेल ना. बाळा चल, 2 घास खाऊन घे. चल बाळा. शक्तीची शक्ती तिच्या बाबाच्या हातची चहा चपाती. बाबा भरवणार आणि शक्ती पटापटा खाणार. अजून चपाती हवी का तुला? काय विचारते मी? तू चहा चपाती खाणार आहेस का? मी चहा चपाती खात असताना तू एकटक बघत उभी राहिलीयस म्हणून विचारते मी. खाणार आहेस का चहा चपाती? नाही, नकोय. माझे गावचे आई बाबा कसे असतील, काय करत असतील? भास की आता. हा, अजून किती स्वतःला त्रास करून घेणार आहेस? अगं, पटकन चपाती खाऊन घे, 2 घोट चहा घे, तुला बरं वाटेल. मला तेव्हाच बरं वाटेल जेव्हा माझी पोरगी मला भेटेल. तुला आता कसं समजावं ना तेच कळना झालंय बघ मला. मी कुणाला सांगितलं का मला समजावं म्हणून? जाईत ना. तुम्हाला कुणाला जर माझी पोरगी महत्वाची वाटत नसेल ना तर मला पण तुमच्या कुणाचीच गरज वाटत नाही. तुझ्या या अशा वागण्याला हट्टीपणा म्हणतात आणि ते तुझ्या वयाला सोबत नाही. अगं, जी गोष्ट आपल्या शक्तीला एकदा सांगून समजली असती ती तुला एवढं टाइम सांगून मी समजणार झाली. कशा पायी रडगाणं चालू आहे? अगं आई, ही शक्तीला भेटायचं म्हणून हट्ट करून बसली आहे. काही हट्ट बिट्ट करायची गरज नाहीये. ती बिचारी तिच्या जगात सुखी आहे आणि जी गोष्ट आपल्या मालकीचीच नाही तिच्यासाठी रडण्याची गरज काय आहे? तुमच्यासाठी ती कोणी बी लागत नसेल, पण माझ्यासाठी अजून मी माझी पोरच आहे. एकदा मला तिला भेटायचंय. तुम्ही काय पण करा, पण माझी आणि माझी शक्तीची गाठ घालून द्या. आई, आता तूच सांग काय ते. असं पण मी सांगून सांगून कंटाळलोय बघ. तुम्ही फक्त मला तिचं घर कुठं आहे ते सांगा. बाकी कसं काय तिला भेटायचंय ते माझं मी बघते. तिचं नवीन घरदार जरी मला माहिती असलं तरी मी काही तुम्हाला ते सांगायची नाही. अगदी माझा जीव गेला तरी सांगायची नाही. तू अजून पण माझं ऐक. देवानं ठरवलं ना, तो नक्की तुझ्या पोटी एक पोर देईल जे तुझ्या हक्काचं असेल. पण तू जर त्या शक्तीसाठीच हट्ट करत राहिलीस तर मात्र नाही, अजिबात नाही. माझी शक्ती सोडून मी दुसऱ्या पोराचा अजिबात विचार करणार नाही. मग मला पण तुझ्याशी या आयुष्यावर काही बोलायचं नाही.
हे बघ गीता, आई पण हट्टी आहे आणि तू पण हट्टी आहेस बघ. पण मला माहित आहे आईनं शक्तीला जवळच्या शहरात कुठेतरी नेऊन सोडले, पण तिथं जाऊन तिला शोधणं वाटते तेवढं सोपं नाही ना. तरी पण आपण बघू, हा काहीतरी करू. पण तू चाय चपाती खाऊन घे. नाही, अजिबात नाही. जोवर आपण आपल्या शक्तीला घरात आणत नाही ना, तोवर मी अन्नाला हात पण लावणार नाही. हे बघ, तू आता ऐकायचं नाही असं ठरवलं असेल तर मग ठीक आहे, निघूया आपण. तिला शोधाया आपण आधी घराबाहेर पडू, शहरात जाऊ. बाकी तिला कसं शोधायचं ते आपण तिकडं जाऊन ठरवू. कोणी सांगावं, जशी तुला आज तिची आठवण येते तिला पण तुझी आठवण येत असेल तर. जायचं ना? होय, जाऊ. गीताई, बाबा, जशी मला तुमची खूप आठवण येते तशीच तुम्हाला पण माझी आठवण येत असेल ना? नक्कीच येत असणार. मग तुम्ही मला भेटायला का येत नाही? तुमच्या या लाडक्या शक्तीला भेटायला नक्की याल ना? याल ना प्लीज.